जेनझींनी राजकारणात आलं पाहिजे, राजकारणामध्ये सहभागी झालं पाहिजे। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप 40% तिकीटं ही 35 वर्षांखालील तरुण उमेदवारांना देईल। ही घोषणा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची। एकीकडे नेपाळमध्ये जेनझींनी आंदोलन करून एका रात्रीमध्ये सरकार उलथवून लावल्यामुळे जगभरात सगळ्यांनाच जेनझींची धास्ती असताना भाजपने मात्र आगामी निवडणुकीसाठी तरुणांना खास करून जेनझींना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जेव्हा ही चर्चा व्हायची तेव्हा कायम मराठी विरुद्ध अमराठी, उत्तर प्रदेश बिहारवरून आलेले परप्रांतीय, मुंबई कुणाची यांसारखे मुद्दे चर्चेत यायचे। याच मुद्द्यांवरती निवडणूक लढवली जायची। पण यावेळी मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणखी एक फॅक्टर चर्चेत आलाय, तो म्हणजे जेनझी मतदार। मुंबई महापालिकेसाठी भाजपचा या जेनझी मतदारांवरती डोळा असल्याचं म्हटलं जातंय। पण मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने खरंच जेनझीला टार्गेट करायला सुरुवात केली आहे का? मुख्यमंत्र्यांनी यूथ कनेक्ट कार्यक्रम घेण्यामागे नक्की कारण काय आहेत? भाजपचा मुंबई महापालिकेसाठीचा प्लॅन नक्की आहे काय? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुरुवात करू सोमवारी झालेल्या फडणवीसांच्या मुंबईतल्या कार्यक्रमापासून। मुंबईतल्या इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट टू युनायटेड नेशन्स या संस्थेनं वरळीतल्या NSCI डोम मध्ये यूथ कनेक्ट या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला 175 पेक्षा जास्त कॉलेजेसमधले जवळपास 7,000पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते। याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावत तरुणांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी अनेक महत्त्वाची विधानं केली। या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की मुंबईमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम पूर्णपणे सोडवण्यासाठी सरकारने अंडरग्राऊंड रोडचं नेटवर्क बनवण्याचं काम हाती घेतलंय। ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मुंबईमध्ये आपण आपलं पाताल लोक तयार करतोय, असं विधान फडणवीसांनी यावेळी केलं। तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, जेनझींनी राजकारणात आलं पाहिजे, राजकारणामध्ये सहभागी झालं पाहिजे। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून 40% तिकीटं हे 35 वर्षांखालील तरुण उमेदवारांना देण्यात येतील, अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली। आता भाजपने मुंबई महापालिकेच्या आधी जेनझी रिलेटेड केलेली ही काही पहिलीच घोषणा नाहीये। मागच्याच महिन्यात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी जेनझीसाठी इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर केला होता। BMC निवडणुकीनंतर आम्ही जेनझी मुला-मुलींसाठी एक इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करणार आहोत। ज्या जेनझी मुलांना पब्लिक पॉलिसीमध्ये इंटरेस्ट आहेत ते यामध्ये सहभागी होतील। या इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत आम्ही मुंबईच्या 24 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड्समध्ये प्रत्येकी 2 इंटर्न अपॉइंट करू। याशिवाय BMCच्या हेडक्वार्टरमध्येही एक्स्ट्रा 2 इंटर्न अपॉइंट करू। या प्रोग्राम अंतर्गत 50 जेनझी मुला-मुलींना आम्ही संधी देऊ, असं अमित साटम यांनी एका कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं। अध्यक्ष झाल्यापासून अमित साटम यांनी मुंबईच्या ज्या भागांमध्ये भाजपची ताकद नाहीये तिथं लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। भायखळा, शिवडी, वरळी आणि मुंबादेवी यांसारख्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद नाहीये, तिथं आता भाजपने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। येत्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदार करणाऱ्या जेनझी मुलांसोबत चर्चासत्र घेऊन भाजप सत्तेत आल्यावरती कोणत्या समस्यांवरती काम करणार आहे याबाबत जेनझींना सांगत त्यांना आपल्या बाजूने वळवण्यास भाजपने सुरुवात केली आहे। पण नगर परिषद निवडणुकींचा प्रचार ऐन भरात असताना मुख्यमंत्र्यांनी जेनझींच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं आणि त्यामध्ये महत्त्वाची विधानं करणं, अमित साटम यांनी जाहीर केलेली जेनझी इंटर्नशिप असो किंवा मग पहिल्यांदा मतदार करणाऱ्या मतदारांसोबतची चर्चासत्र, या सगळ्या गोष्टी भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जेनझी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करायला सुरुवात केली आहे हे स्पष्ट करतात। पण भाजप जेनझी मतदारांवरती डाव का टाकतंय? तर याचं कारण आहे मुंबईत असणारी जेनझींची संख्या। निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध केलेल्या मुंबई महापालिकेच्या मतदार यादीनुसार मुंबईत एकूण 1.034 कोटी मतदार आहेत। यापैकी 55 ते 56 लाखांच्या आसपास पुरुष तर 44 लाखांच्या आसपास महिला मतदार आहेत। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या एकूण मतदारांपैकी 20% मतदार हे 18 ते 29 या वयोगटातले आहेत। आता एक्झॅक्ट आकडा उपलब्ध नसला तरी मुंबईतल्या एकूण 1 कोटी मतदारांपैकीही 15 ते 20% आसपास मतदार हे 18 ते 29 वयोगटातले असल्याचं म्हटलं जातं। मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जेनझी मतदार असल्यामुळं त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न भाजपने आता सुरू केलेत। मुंबईमध्ये आपला महापौर बसवायचा हे भाजपचं मागच्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे। मागच्या निवडणुकीमध्ये भाजप 2 आकडी संख्येपर्यंत मर्यादित राहिली होती। यावेळी भाजपचं टार्गेट हे 3 आकडी संख्या गाठण्याचं आहे।
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ते जाहीरपणे बोलून सुद्धा दाखवलंय। पण ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे मराठी मतं त्यांच्याकडे शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवाय मुंबईमध्ये महायुती म्हणून लढल्याचं ठरल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा सोडाव्या लागणार आहेत। भाजपने मुंबईमध्ये जो त्यांचा इंटरनल सर्व्हे केला होता त्यानुसार युतीमध्ये निवडणूक लढवल्या तर 227 पैकी त्यांना 106 ते 107 जागा मिळू शकतात असं हा सर्व्हे सांगतो। मुंबई महापालिकेमध्ये बहुमतासाठी लागतात 114 जागा, त्यामुळे अजूनही भाजपला स्वबळावरती सत्ता स्थापन करण्यासाठी काही जागा कमी पडताय। मुंबईतले तरुण आणि जेनझी मतदारांची संख्या बघितली तर त्यांना आपल्याकडे वळवण्यामध्ये यशस्वी ठरलो तर आपण उर्वरित जागा जिंकून एक हाती सत्तेमध्ये येऊ शकतो असा विश्वास भाजपला वाटतोय। जेनझी फक्त सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात, तिथं ते प्रोटेस्ट आणि इतर सगळ्यांबाबत आपली मतं मांडत असतात, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी होत नाही असा आरोप कायम होत असतो। त्यात महापालिकेच्या निवडणुकीतला सहभाग हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये कमी असतो। मुंबईमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये 55.28% मतदान झालं होतं। त्याआधी 2012 मध्ये ही टक्केवारी फक्त 45% इतकी होती, तर 2007च्या निवडणुकीमध्ये फक्त 46% इतकी। मागच्या निवडणुकीमध्ये वाढलेली मतदानाची टक्केवारी भाजपच्या पथ्यावर पडल्याचं बोललं गेलं होतं। 2012 मध्ये फक्त 31 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपने 2017च्या निवडणुकीमध्ये 82 जागांवरती झेप घेतली होती। यावेळीही नवमतदार आणि जेनझींना टार्गेट करून त्यांना आपल्या बाजूने वळवून मुंबईवरती एक हाती सत्ता आणण्याचा भाजपचा प्लॅन आहे। याआधी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचार ऐनभरात सुरू असताना देशातल्या टॉप गेमर्सची भेट घेऊन गेमर्सच्या फॅन्सना आणि तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता। ती स्ट्रॅटर्जी सध्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वापरायला सुरुवात केली आहे। सोमवारी फडणवीसांनी जेनझींच्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी, त्यावेळी बोलताना आम्ही मुंबईमध्ये वॉटर टॅक्सी, मुंबई वन ॲप, मेट्रो अशी विकासाची कामं कशी केली, सीएम फेलोशिप सारखे तरुणांना अपील होणारे प्रोग्राम कसे आणले, या सगळ्या गोष्टींवरती बोलण्याचा भर दिला। याशिवाय क्लायमेट चेंज आणि एन्व्हायरमेंट सारखे जेनझीला अपील होणारे विषय सुद्धा आम्ही हाताळतोय असं सांगून तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केला। विशेष म्हणजे सोमवारच्या कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी जेनझीला अपील होईल अशी भाषा आणि संदर्भ वापरले। मुंबईमध्ये पाता लोक तयार करणं असेल किंवा मग राहुल गांधींना जेनझीच्या भाषेमध्ये डेलिलू म्हणणं, आपल्या वक्तव्यांमधून फडणवीसांनी जेनझींना साथ घातली। सध्या भाजपकडे मुंबईमध्ये जेनझीला अपील होईल असा चेहरा नाहीये। याउलट ठाकरे बंधूंकडे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे तरुण चेहरे आहेत। पण ठाकरे बंधू फक्त मराठीच्या मुद्द्याचं राजकारण करतात असा आरोप भाजपचा आहे। नुकत्याच झालेल्या अर्णव खैरेच्या प्रकरणामध्ये ठाकरे बंधूंना जबाबदार धरून ते कसे तरुणांच्या विरोधात असल्याचं नरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला होता। त्यामुळं तरुण चेहरा नसला तरी जेनझीसाठीचा इंटर्नशिप प्रोग्राम असेल किंवा मग विकासाचं मॉडेल, या सगळ्या गोष्टी समोर ठेवून भाजपने जेनझींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं चित्र सध्या तरी आहे। आता याचा खरंच भाजपला फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? भाजप जेनझी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतंय का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल्ड बीडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।